नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण अँग्युलर मोमेंटम विषयी डिस्कस करणार आहोत की ज्या अँग्युलर मोमेंटमला आपण मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम असंही म्हणू शकतो. यासाठी सिम्बॉल आहे एल बार, कॅपिटल एल बार. आता हा जो काही अँग्युलर मोमेंटम आहे हा अँग्युलर मोमेंटम म्हणजे दुसरं काही नसून लिनियर मोमेंटमचा रोटेशनल ॲनालॉगस आहे. जो काही लिनियर मोमेंटम होता आपल्याकडे पी, लिनियर मोमेंटम होता पी इज इक्वल टू एम व्ही. ह्या पीचा रोटेशनल ॲनालॉगस आहे अँग्युलर मोमेंटम एल. ओके, आतापर्यंत आपण भरपूर साऱ्या अशा क्वांटिटीज बघितल्या की ज्यांचे रोटेशनल ॲनालॉगसही आपण डिस्कस केलेत. मग त्यामध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट असेल, लिनियर डिस्प्लेसमेंटचा रोटेशनल ॲनालॉगस होता अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी. आफ्टर दॅट लिनियर ॲक्सिलरेशन, अँग्युलर ॲक्सिलरेशन. ओके, फोर्स, टॉर्क. सिमिलरली लिनियर मोमेंटम त्याचा रोटेशनल ॲनालॉगस आपल्याला मिळतोय अँग्युलर मोमेंटम. आणि जे काही रिलेशन आहे लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम मधलं ते रिलेशन आपल्या समोर आहे एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. म्हणजे बघा, आर बार क्रॉस पी बार म्हणजे आपल्याला मिळतोय एल बार. जर या एल बारच्या डायरेक्शनचा विचार केला तर ती एल बारची डायरेक्शन आर बार आणि पी बार दोन्हींनाही परपेंडिक्युलर असणार आहे. आणि आर बार म्हणजे पोझिशन वेक्टर असेल पार्टिकलचा आणि पी बार असणार त्या पर्टिक्युलर पार्टिकलचा लिनियर मोमेंटम. हे झालं वेक्टर फॉर्म. आता जर आर बार आणि पी बार ह्या दोघांमधला अँगल सपोज थिटा आहे. आता एक लक्ष द्या, हा कन्सिडर करूया आर बार आणि हा कन्सिडर करूया पी बार. ह्या दोघांमधला अँगल जर थिटा असेल तर आपल्याला इक्वेशन मिळते एल इज इक्वल टू आर पी साइन ऑफ थिटा. एल इज इक्वल टू मिळतो आर पी साइन ऑफ थिटा. ओके, मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये एल बारची ही मॅग्निट्यूड असणार आहे. त्यानंतर जर थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री असेल म्हणजे आर बार आणि पी बार एकमेकाला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असतील, पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आणि पार्टिकलचा लिनियर मोमेंटम ह्या दोन गोष्टी एकमेकाला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असतील तर त्या केसमध्ये थिटा इज इक्वल टू 90 डिग्री होणार आहे. इफ थिटा इज 90 डिग्री आणि साइन ऑफ थिटा त्या केसमध्ये आपल्याला 1 मिळतोय आणि एल इज इक्वल टू मिळतोय आर पी. ही पर्टिक्युलर केस आहे की ज्या केसमध्ये आर बार आणि पी बार या दोघांमधला अँगल 90 डिग्री असणार. आता बुकमध्ये एल इज इक्वल टू आर पी असं भरपूर ठिकाणी लिहिलेलं दिसतंय, बट ती स्पेशल केस आहे. ऍक्च्युअली एल इज इक्वल टू आर पी नाहीये, एल इज इक्वल टू आर पी साइन थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन आर अँड पी. बट इफ आर बार अँड पी बार both are perpendicular to each other, then theta becomes 90 degree and sin theta becomes 1 and the magnitude of linear angular momentum becomes L is equal to R into P. Okay, हा झाला अँग्युलर मोमेंटम. या अँग्युलर मोमेंटमची जी काही डायरेक्शन असते ती डायरेक्शन ऑलवेज आर बार आणि पी बारला परपेंडिक्युलर असणार आहे. सपोज आर बार आणि पी बार ब्लॅकबोर्डच्या प्लेनमध्ये असतील तर अँग्युलर मोमेंटम हा ऑलवेज ब्लॅकबोर्डच्या प्लेनला अशा प्रकारे परपेंडिक्युलर असणार आहे. Okay, direction of L bar is always perpendicular to R bar and P bar or always perpendicular to the plane in which R bar and P bar are present. ज्या प्लेन मध्ये R bar आणि P bar आहे त्या प्लेनला ऑलवेज अँग्युलर मोमेंटम कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. ओके, हा झाला अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं ओव्हरऑल इंट्रोडक्शन. काय काय होतं, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम आहे आणि हा अँग्युलर मोमेंटम म्हणजे लिनियर मोमेंटमचं रोटेशनल ॲनालॉगस आहे. आणि लिनियर मोमेंटम अँग्युलर मोमेंटम यांच्यामधलं रिलेशन आपल्याला मिळते एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. आणि मॅग्निट्यूडचा जर विचार केला तर एल इज इक्वल टू आर पी साइन थिटा. दोघंही एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, दॅट मीन्स आर बार अँड पी बार are perpendicular to each other, then theta becomes 90 degree, sin theta becomes 1 and the magnitude of L becomes L is equal to RP. And direction of this L bar is always perpendicular to the plane containing P bar and R bar. ज्या प्लेन मध्ये P bar आणि R bar आहे त्या प्लेनला ऑलवेज हा अँग्युलर मोमेंटम परपेंडिक्युलर असणार. आता यानंतर आपण अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ आय अँड ओमेगा बघणार आहोत. लिनियर मोमेंटम आपल्याला मिळतोय पी इज इक्वल टू एम व्ही. लिनियर मोमेंटम मिळतोय पी इज इक्वल टू एम व्ही. प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी इज द
linear momentum and direction of this linear momentum is same as that of velocity. जी डायरेक्शन v ची असणार आहे तीच डायरेक्शन p ची असणार आहे. आता या p चा रोटेशनल अॅनालॉगस आहे l. p चा रोटेशनल अॅनालॉगस आपल्याला मिळतोय l. मासचा रोटेशनल अॅनालॉग आहे I आणि v चा रोटेशनल अॅनालॉग आहे ओमेगा. लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी, मास, मोमेंट ऑफ इनर्शिया अँड p रोटेशनल अॅनालॉगस l. म्हणजे अशा प्रकारचं रिलेशन आपल्याला मिळणार आहे अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ I अँड ओमेगा. रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम, मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर वेलोसिटी अँड वी हॅव टू डिराइव्ह इट. रिजिड बॉडीसाठी हे इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. आता जो काही नवीन सिलेबस आहे 12चा त्या सिलेबसमध्ये हे रिलेशन डिराइव्ह करण्यासाठी किंवा बोर्डसाठी विचारलं जाऊ शकतं. आता ते कशा प्रकारे डिराइव्ह करणार आहोत, डेरिव्हेशनसाठी अगेन आपण कायनेटिक एनर्जीचं जे काही डेरिव्हेशन बघितलं, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी और रोटेशनल कायनेटिक एनर्जी, त्या डेरिव्हेशनमध्ये तुम्हाला आठवत असेल आपण एक रिजिड बॉडी कन्सिडर केली होती आणि ती रिजिड बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झालेली आहे असं आपण म्हटलं होतं. त्या प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली आणि त्या सर्वच्या सर्व पार्टिकलची कायनेटिक एनर्जी एकत्र केल्यानंतर आपल्याला काय मिळते, पूर्ण बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळते. ओके, सिमिलर वेनी ही डेरिव्हेशन आपण करणार आहोत अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर वेलोसिटी. बघूया कशा प्रकारे ते डेरिव्हेशन आपल्याला करायचं आहे. अँग्युलर मोमेंटम angular momentum of rotating body. बॉडी जर रोटेट होत असेल, ऑब्विसली रिजिड बॉडी कन्सिडर करणार आहोत. बॉडी जर रोटेट होत असेल तर त्या रोटेटिंग बॉडीचा अँग्युलर मोमेंटम किती असणार त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. और रिलेशन बिटवीन L, I and omega. Relation between angular momentum, moment of inertia and angular velocity. हे रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग जसं मी पहिले सांगितलंय एक रिजिड बॉडी कन्सिडर करूया. कन्सिडर रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. रिजिड बॉडी आहे कोणत्याही शेपची तुम्ही घेऊ शकता. कन्सिडर रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट O. या O या पॉइंट मधून पास होणाऱ्या ऍक्सिस सोबत ही रिजिड बॉडी रोटेट होती. कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट O विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. ओमेगा एवढ्या कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटीने ती बॉडी या ऍक्सिस सोबत रोटेट होतीये असं कन्सिडर करूया. ओके, आफ्टर दॅट सपोज और लेट body is made up of n number of particles. Suppose body is to be made up of n number of particles having masses m1, m2, m3, m4 up to mn. बॉडी आपण n नंबर ऑफ पार्टिकल पासून तयार झालेली आहे असं कन्सिडर करतोय. त्यापैकी पहिला पार्टिकल इथं घेऊया, हा झाला m1. दुसरा पार्टिकल घेऊया m2. m3 ही असेल, हा पार्टिकल घेऊया mn, n नंबरचा पार्टिकल. बॉडी इज सपोज टू बी मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल हॅव्हिंग मासेस m1, m2, mn. काय आहेत पार्टिकल? लेट n नंबर ऑफ पार्टिकल. बॉडी कशापासून बनली आहे? n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनली आहे. हॅव्हिंग मासेस m1, पहिल्या पार्टिकलचं मास m1 आहे, दुसऱ्या पार्टिकलचं m2, तिसऱ्याचं m3 आणि अशा प्रकारे n नंबरच्या पार्टिकलचं मास आहे mn. हे झाली कन्सिडरेशन्स. रिजिड बॉडी rotating about the axis passing through the point O with constant angular velocity omega. Let the body is supposed to be made up of n number of particles having masses m1, m2, m3 up to mn, which are situated at a distance r1,
R2 Rn हे जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून R1 एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती आहेत, R2 एवढ्या, Rn एवढ्या. पहिला पार्टिकल आहे R1 एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, दुसरा आहे R2 एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, आणि तिसरा R3, चौथा आहे Rn. ओके, कळतंय का? आणखी काय कन्सिडर करणार आपण? डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. पहिल्याचं कन्सिडर करतोय R1, दुसऱ्याचं कन्सिडर करतोय R2, तिसऱ्याचं असणार R3, या नंबरच्याचं डिस्टन्स असणार Rn. आता बघा, आपण ती कन्सेप्ट बघितली. बॉडी जेवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होत असेल तेवढ्याच अँग्युलर व्हेलॉसिटीने हा प्रत्येक पार्टिकल मूव्ह होणार आहे. तेवढ्याच अँग्युलर व्हेलॉसिटीने हा प्रत्येक पार्टिकल रोटेट होणार आहे. बट ह्या प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी ऑलवेज कशी असणार आहे? वेगवेगळी असणार. काय वेगवेगळे असणार? कारण हा R1, R2, Rn प्रत्येक पार्टिकलसाठी वेगवेगळा आहे. डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन हे प्रत्येक पार्टिकलसाठी वेगवेगळं असतं. आणि मग ओमेगा जर कॉन्स्टंट असेल तर V हा कॉन्स्टंटच असेल असं कधीही शक्य नाही प्रत्येक पार्टिकलसाठी. का? तर प्रत्येकाचा R वेगळा आहे. आपल्याकडे रिलेशन आहे V इज इक्वल टू R ओमेगा. पहिला पार्टिकल, ओमेगा तर कॉन्स्टंट आहे, बट R1 प्रत्येक पार्टिकलसाठी व्हॅरी होतोय म्हटल्यानंतर प्रत्येक पार्टिकलसाठी लिनियर व्हेलॉसिटी ऑलवेज कशी असणार आहे? व्हॅरी होत असणार. बरोबर? मग इफ बॉडी रोटेट्स विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, then all the particles are also rotate with the same angular velocity, but their linear velocities are different because they are at different distances from the axis of rotation. Axis of rotation पासून ते सर्व पार्टिकल वेगवेगळ्या डिस्टन्स वरती आहेत. कळतंय? Let v1, v2, v3 up to vn are the velocities. पहिल्याची व्हेलॉसिटी v1, दुसऱ्याची व्हेलॉसिटी v2, तिसऱ्याची v3 आणि n नंबरच्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करणार आहोत vn. प्रत्येकाची व्हेलॉसिटी पण आपण कन्सिडर करून घेतली आहे. का? ती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या अँग्युलर व्हेलॉसिटीचं ओमेगाच असणार आहे, कारण बॉडी आहे ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होते. मग हे झाले आपले कन्सिडरेशन्स. काय काय कन्सिडर केलं? Consider a rigid body rotating about the axis passing through the point O. Let the body is supposed to be made up of n number of particles having masses m1, m2, m3 up to mn, which are at a distance r1, r2, r3 up to rn from the axis of rotation. As body rotate with constant angular velocity omega, all the particles are also rotate with constant angular velocity omega, but their linear speed or linear velocities are different. Let v1, v2, v3 up to vn are the linear velocities of that n number of particles. हे झाले आपले कन्सिडरेशन्स. आता आपण कोणता तरी एक पार्टिकल पकडणार. हा इथला सपोज m1 पकडूया. त्या m1 चा लिनियर मोमेंटम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहिले m1 चा लिनियर मोमेंटम आपण फाइंड आउट करणार. त्यानंतर त्याच m1 चा अँग्युलर मोमेंटमही लगेच फाइंड आउट करून घेणार. नंतर दुसरा पार्टिकल पकडणार, त्याचा लिनियर मोमेंटम, त्याचा अँग्युलर मोमेंटम आपण फाइंड आउट करून घेणार आहोत. तिसऱ्याचा फाइंड आउट करणार. अशा प्रकारे जनरलाइज करणार या नंबरच्या पार्टिकलसाठी आणि सर्व अँग्युलर मोमेंटम एकत्र केल्यानंतर आपल्याला पूर्ण बॉडीचा अँग्युलर मोमेंटम मिळणार आहे. आता तो कशा प्रकारे मिळतोय बघा. फॉर फर्स्ट पार्टिकल पहिल्या पार्टिकलसाठी, फॉर फर्स्ट पार्टिकल लिनियर मोमेंटम इज, काय येतोय पहिल्या पार्टिकलचा लिनियर मोमेंटम? फॉर फर्स्ट पार्टिकल लिनियर मोमेंटम इज, आपल्याकडे पहिल्या पार्टिकलचं मास आहे m1, पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे v1. ओके, v1 ची डायरेक्शन ऑब्विसली या सर्क्युलर ऑर्बिटला टँजेन्शियल असणार आहे आणि तीच डायरेक्शन लिनियर मोमेंटमची पण असणार आहे. मग पहिल्याचा लिनियर मोमेंटम मिळतोय p1 इज इक्वल टू m1 v1. ओके,
E1 इज इक्वल टू M1 V1 हा झाला पहिल्या पार्टिकलचा लिनियर मोमेंटम. आता बघा लिनियर मोमेंटम तर ऑलरेडी मिळालं M1 V1. यानंतर आपण अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करणार आहोत पहिल्या पार्टिकलचा. अँग्युलर मोमेंटम L1 इज इक्वल टू R बार क्रॉस P बार असतो, R1 बार क्रॉस P1 बार. बट जर तुम्ही विचार केला तर R1 बार आणि P1 बार या दोन्हीमधला अँगल ह्या केसमध्ये 90 डिग्री आहे. कसा 90 डिग्री आहे बघा, ही डायरेक्शन असणार व्ही बारची. हा पार्टिकल अशा प्रकारे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो. याचा सर्क्युलर ऑर्बिट मी असं दाखवतोय सपोज R1 चं सर्क्युलर ऑर्बिट, बरोबर. ऑल द पार्टिकल्स आर मुव्हिंग इन अ सर्कल. ऍक्सिस ऑफ रोटेशनची डेफिनेशन आठवते. सर्व पार्टिकल एका सर्क्युलर प्रत्येक सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरणार. मग हा झाला तो ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याच्यापासून हे डिस्टन्स असणार R1 आणि लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ऑलवेज त्या सर्क्युलर ऑर्बिटला टँजेन्शियल असते. हा R1 हा झाला V1 आणि तोच झाला P1. तोच काय आहे P1 आहे. मग या दोघांमधला अँगल किती आहे 90 डिग्री. R1 आणि P1 दोघांमधला अँगल किती आहे 90 डिग्री आहे. आणि L1 आपल्याला मिळतोय RP. R1 P1 L1 काय मिळतोय R1 P1. ओके, कळतंय का. L1 मिळाला R1 P1. आता बघा P1 ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण फाइंड आउट केली आहे M1 V1. ती व्हॅल्यू जर इथं पुट आउट केली, मी लप करतोय थोडं, कन्सिडरेशन तुम्ही नोट डाऊन करून घेतलेले असतील तर, नसेल करून घेतले तर व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. नंतर निवांत तुम्ही ते करून घेणार आहात. आता बघा पहिल्या पार्टिकलचा लिनियर मोमेंटम आपल्याला मिळाला L1 इज इक्वल टू R1 P1. फॉर फर्स्ट पार्टिकल लिनियर मोमेंटम अँग्युलर मोमेंटम इज L1 is equal to R1 P1. Therefore, L1 is equal to R1 P1 is M1 V1. P1 मिळाला होता आपल्याला M1 V1 पहिल्याचा. बट V is equal to what? R ओमेगा. रिलेशन आहे आपल्याकडे V is equal to R ओमेगा. Therefore, L1 is equal to M1 R1 square omega. This R1 and this R. M1 is equal to R1 square omega. हे झालं पहिल्या पार्टिकलसाठी. दुसऱ्यासाठी काय मिळेल बरं? L2 is equal to M2 R2 square omega. तिसऱ्यासाठी मिळते L3 is equal to M2 R3 square M3 R3 square omega. n नंबरच्या पार्टिकलसाठी मिळते Ln angular momentum Ln is equal to Mn Rn square omega. आता प्रत्येक केस मध्ये L1 ची डायरेक्शन, L2 ची डायरेक्शन, L3 ची डायरेक्शन ही ऑलवेज R आणि P च्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असणार. ओके, आपण प्रिव्हियसली ते डिस्कस केलेलं आहे. आता बघा इकडे ती मोमेंटमची डायरेक्शन अशा प्रकारे P1 मिळतो पहिल्याचा. इकडं हा P2 मिळतोय, इकडं हा Pn मिळतोय. प्रत्येक केसमध्ये R आणि P एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. प्रत्येक केसमध्ये R आणि P एकमेकाला कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. आणि प्रत्येक केसमध्ये जर L च्या डायरेक्शनचा विचार केला तर ती L ची डायरेक्शन अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशनच येणार. ओके, कारण L बार इज परपेंडिक्युलर टू R बार अँड P बार प्रत्येक केसमध्ये. आणि इथं जर बघितलं तर ही डायग्राम थोडी अशी वरतून बघितल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसणार हा Rn Pn. ओके, इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि ही डायरेक्शन झाली L बारची. प्रत्येक केसमध्ये L बार
हा अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल. मग L1, L2, L3, Ln सर्वांचे डायरेक्शन कशा असतील, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन असतील. आणि मग आपण त्या सर्वांना ऍडअप करू शकतो, कारण सर्वांचे डायरेक्शन कशा आहेत, सेम आहे. आणि या सर्वांना ऍडअप केल्यानंतर, एकत्र केल्यानंतर आपल्याला मिळणार पूर्ण बॉडीचा अँग्युलर मोमेंटम. ओके, मग तो ऍडअप करून बघूया. अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी, पूर्ण बॉडीचा. L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3 अप टू Ln, पहिल्याचा, दुसऱ्याचा, तिसऱ्याचा n नंबरच्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम, विच इज इक्वल टू L1 काय मिळालं, M1 R1 स्क्वेअर ओमेगा, M1 R1 स्क्वेअर ओमेगा. L2 काय मिळतोय, M2 R2 स्क्वेअर ओमेगा. पुढं M3 R3 स्क्वेअर ओमेगा अँड अप टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला मिळते. सर्व अँग्युलर मोमेंटम जे आपण काय केली, ऍडिशन केली, मग अँग्युलर मोमेंटम मिळणार L इज इक्वल टू. आता सर्वांमध्ये ओमेगा कॉमन आहे, सर्वांमध्ये ओमेगा कॉमन आहे. मग मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहितोय M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर अप टू प्लस Mn Rn स्क्वेअर. आणि या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय असणार तो ओमेगा. ओके, बट हा जो काही मधला ब्रॅकेट आहे, ह्या ब्रॅकेटला मी समेशनच्या फॉर्म मध्ये लिहितो. I इज इक्वल टू 1 टू n. I 1 पासून n नंबर पर्यंत जातोय, 1 पासून n नंबर पर्यंत MI स्क्वेअर इंटू ओमेगा. आता हा जो काही स्क्वेअर दिसतोय, स्क्वेअर ब्रॅकेट, या ब्रॅकेटच्या ऐवजी आपण I पुट करू शकतो. मोमेंट ऑफ इनर्शियाची जी काही डेफिनेशन आहे, बट I इज इक्वल टू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n MI स्क्वेअर अँड वी गेट L इज इक्वल टू I ओमेगा. अशा प्रकारे अँग्युलर मोमेंटम आपल्याला रिजिड बॉडीचा मिळतोय, की जो रोटेशनल अॅनालॉगस असेल लिनियर मोमेंटमचा. आणि इक्वेशन आहे आपल्याला तसंच मिळालंय. लिनियर मोमेंटम काय होता, P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. P चा रोटेशनल अॅनालॉग L, M चा रोटेशनल अॅनालॉग I, V चा रोटेशनल अॅनालॉग मिळतोय ओमेगा. कळतंय का? हे इक्वेशन डिराईव्ह करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं बोर्डसाठी. बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत, नीट झाली, सीईटी झाली, JEE झाली, त्यासाठी हे रिलेशन तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायचे आणि त्याच्या मागच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. ते प्रॉब्लेम्सही आपण घेणार आहोत, जे सीईटी साठी मागल्या 4-5 वर्षात प्रॉब्लेम विचारले गेलेत, नीटसाठी, जेईसाठी, ते सर्व प्रॉब्लेम आपण हा चॅप्टर संपल्यानंतर डिस्कस करणार आहोत. 2-3 व्हिडिओ त्या प्रॉब्लेम्सवरती आपण बनवणार आहोत. ओके, बट तुम्हाला बोर्डसाठी हे पूर्ण डेरिव्हेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता डेरिव्हेशन एकदम सिंपल आहे. तुम्हाला फक्त डेफिनेशन्स किंवा ज्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, जे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. मग कोणता इम्पॉर्टंट फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे, P इज इक्वल टू MV, हा एक फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर V इज इक्वल टू R ओमेगा, हा दुसरा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार, हा तिसरा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. अँगल थिटा असतो, मॅग्निट्यूड RP साइन थिटा मिळते. हे सर्व जर तुम्हाला माहित असेल, आता ऑब्विसली तुम्ही 12thला आहात म्हटल्यानंतर ते सर्व तुमच्या डोक्यात ऑलरेडी असणार आहे. मग त्याचा यूज फक्त आपल्याला करायचा, जेवढं तुम्हाला माहित आहे ते सर्व इथं आणून तुम्ही ओतणार आहात आणि डेरिव्हेशन इझी होईल. डेरिव्हेशन साठी कन्सिडरेशन्स काय होते पुन्हा स्टार्ट करूया. कन्सिडर रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट द ऍक्सिस पासिंग टू द पॉइंट O with constant angular velocity omega. Let body is supposed to be made up of n number of particles having masses m1, m2, m3 up to mn, which are at a perpendicular distance r1, r2, r3
up to Rn from the axis of rotation. As body rotate with constant angular velocity omega, all the particles are rotate with the same angular velocity, but their linear velocities are different, which are v1, v2, v3 up to vn. And then we consider a first particle. We find the linear momentum of first particle. Then we find the angular momentum of second particle, third particle, up to the n particle. Okay, and then by considering the directions of this all angular momentum, we add up and we get the angular momentum of whole body. Very simple derivation it is. खूप सिंपल आहे, फक्त तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे आणि करायचं आहे. बोर्डसाठी डेरिव्हेशन महत्वाचं आहे, सीईटी जेडब्ल्यू नीटसाठी फक्त तुम्हाला हे फॉर्म्युले ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. या मागच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. थँक्यू.